नमस्कार, संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज गाजराचा हलवा बनवणार आहोत आणि हा हलवा किती टेस्टी होतो, खायला पण किती छान लागतो आणि मी पद्धत आणि ट्रिक काय वापरलेली आहे ते तुम्ही ह्या रेसिपीमध्ये बघा। हलव्याची रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसं बनवलं आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि मी आता साजूक तूप टाकते, कंजूसपणा करायचं नाही, भरपूर तूप टाकायचे। गाजर धुवून घेतलेत आणि किसून घेतलेत। आता आपण हे कढईमध्ये टाकून देऊ। कढई घेताना आहे ना मोठी घ्यायची आणि जाड बुडायची घ्यायची, म्हणजे आपण हे जे करणार आहे हलवा तो खाली लागला जात नाही, तर मोठी घ्यायची कढई। आणि बघा आता मी हे 10 ते 15 मिनटं आहे ना याचं पाणी जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हलवत घ्यायचे, जोपर्यंत पाणी सुटून सोक होत नाही। एका बाजूला मी बदाम कापून घेते। आता बदाम घेताना मी 10-15 बदाम घेतलेले आहेत आणि हे बदाम कापून झाले ना, कमी थोडे ना पिस्ता पण घेतलेले आहेत, हे पिस्ता पण कापून झालेले आहेत। आता इकडे बघा पाणी सुटत चाललंय, त्याच्यामध्येच आपल्याला हा गाजरचा केस आहे ना तो शिजून घ्यायचा आहे। गाजरमधला आता पाणी निघून गेलंय, तर आपण आता याच्यामध्ये ना दूध टाकणार आहे। आता मोठे मोठे हलवाईवाले काय करतात की दूधमध्ये जास्त टाईमपास होतो म्हणून ते खवा टाकतात आणि खव्यामध्ये बनवतात, पण आपल्याकडे खवा नाही म्हणून आपण काय टाकणार आहे त्याच्यामध्ये, हे आता शिजवून देणार आहे। बघा घट्ट झालं ना, तर आता आपण याच्यामध्ये दूध पावडर टाकणार आहे। मिल्क पावडरनी काय होतं, घट्टपणा तयार होतो आणि आपल्याला जर आपल्याकडे खवा नसेल तर खव्याचं काम मिल्क पावडर करते। आता कलर चेंज झालेला आहे जरा, बदली झालेला आहे ना, हे हलवत राहायचं आहे। आता अजून आपल्याला एक 5 ते 10 मिनटं ना असं त्याला हलवत राहायचं आहे। आता आपण हे ना काय टाकले, दूध टाकलेलं होतं ना, तर दूध टाकून अगोदर आपण गाजर किती घेतलेला तो हलवून हलवून अगदी त्याचा तो गाजराचा एकदम चुरा झालेला। याच्यामध्ये साखर घेतलेली, पाऊण वाटी साखर आहे। 2 वाट्या गाजर असेल तर आपल्याला ही पाऊण वाटी आहे साखर टाकायची आहे। साखर आता ना वितळते ना, रसं थोडं पातळ होईल ते, पण थोड्या वेळाने पण घट्ट होईल ते, हलवतच राहायचं। बदाम आहे, बदाम टाकणार आहे मी, तुम्ही काजू पण टाकू शकता, मी बदाम टाकले, माझ्याकडे आज काजू संपले। पिस्ता आहे, पिस्ता टाकणार आहे मी। तुमच्या आवडीनुसार तुम्ही काय पण कुठले पण ड्रायफ्रुट्स टाकू शकता। हलव्याला अजून टेस्ट येण्यासाठी आपण काय टाकणार आहेत माहिती का, ह्याच्याने वेगळाच असा स्वाद तयार होतो। वेलची पावडर आहे, ही साखर टाकून मी बारीक केलेली आहे, तर ही मी 2 चमचे टाकणार आहे। हलवा रेडी झालेला आहे आपला, किती छान कलर आलेला आहे आणि असं वाटते लगेच खावा, एकदम स्वादिष्ट आणि स्मेल पण एवढं छान सुटलेलं आहे। अशा प्रकारे हलवा करून बघा, रंगवून सांगायची काही गरज नाही, खूप टेस्टी होतो आणि तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही हे स्वतः बनवलंय। माझी ही रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।